नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे? इयत्ता 10वीच्या संस्कृत व्याकरण समासमधला कुठला समास आहे आपला? आज समासमधला कुठला समास बघणार आहे आपण? तिसरा समास. कुठला? बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, साधी सिंपल गोष्ट आहे. दोन शब्द मिळून तिसरा शब्द तयार करणार आहे, म्हणजे की त्या दोन शब्दांचा अर्थ आहे ना, दोन शब्द मिळून एक जे शब्द बनवणार ना त्याचा एक तिसरा काहीतरी अर्थ होईल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. काय दिला? या समासात दोन शब्दांना जोडून तिसरा अर्थ तयार होतो. एक सांगतो की आपण जसं गणपती बाप्पाला आपण काय अजून 2-3 नावांनी ओळखतो. वक्रतुंड शब्द वेगळा आहे पण अर्थ तेच आहे का? गणपती बाप्पा वक्रतुंड. वक्रतुंड आपण कोणाला म्हणतो? गणपती बाप्पाला. बरोबर आहे. एकदंत आपण कोणाला म्हणतो? गणपती बाप्पाला. म्हणजे त्या दोन शब्द आहेत, एक दंत, हे दोन शब्द आहेत, त्यांना मिळून तिसरा एक शब्द तयार होतो आणि तो कुठला ना कुठला तरी त्याचा अर्थ होतो. त्याला आपण काय बोलणार आहे? बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो, एकदम साधा सोपा सिंपल आहे. या समासात विग्रह कुठल्या शब्दांनी करणार आहे आपण? यस्य. यस या शब्दांनी विग्रह होतो. कुठलं? बहुव्रीही समासामध्ये यस्य शब्दांनी विग्रह होतो विद्यार्थी मित्रांनो. आणि एक बघा, हे बघा, जर पुरुष असेल आणि नपुंसक लिंग असेल, दोन पुरुष आणि नपुंसक लिंग असेल तर सोबत विग्रह कशासाठी होणार आहे? कुठल्या शब्दांनी? यस्य स. यस्य स. आणि स्त्रीलिंग असेल तर काय लागणार आहे? यस्य सा. यस्य सा. बरोबर आहे. महिला असेल तर काय लागणार आहे? यस्य सा. आणि पुरुष असेल आणि नपुंसक असेल तर काय कुठल्या शब्दांनी आपण विग्रह करणार आहे? यस्य स. आणि नपुंसक असल्यावरती यस्य सानी करणार आहे. आणि फक्त स्त्री असेल तर, महिला असेल तर काय आपण यूज करणार आहे विग्रह करताना? यस्य सा या शब्दांचा उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो. इथे काहीतरी मी एक्झाम्पल्स दिले तुम्हाला, जसं की मूषक वाहन. बरोबर आहे. हे दोन शब्द आहेत, मूषक आणि वाहन. याला जर आपण विग्रह करायला गेला तर आपण कसं लिहू शकतो? याला मूषक प्लस धन वाहन. बरोबर आहे. याला आपण काय बोलणार आहे? मूषक वाहन. पण मूषक वाहन कोणाची सवारी आहे? गणपती बाप्पाची. बरोबर आहे. मूषक वाहन कोणाची सवारी आहे? गणपती बाप्पाची. मग इथं आता काय केलं बघा, मूषक वाहनम यस्य स. का? तो पुरुष आहे. बरोबर आहे. पुल्लिंग आहे. मूषक पुरुषलिंग आहे. बरोबर आहे. पुरुष आहे म्हणून काय दिलंय? यस्य स या शब्दांनी विग्रह केलाय. जसा श्वेतांबर. श्वेतांबर. बरोबर आहे. श्वेता. श्वेता एक पोरीचं नाव पण असू शकतो. श्वेतांबरी म्हणजे श्वेत म्हणजे सफेद कलर पण असतो. मग इथं काय लिहिलंय? श्वेत अंबरम यस्य सा. का? श्वेता पोरीचा नाव असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा किती सोपा सिंपल आहे. फक्त आपल्याला ओळखायचं आहे की कुठला समास आहे. पेपरामध्ये फक्त तुम्हाला तेच देणार की कुठला समास आहे ते तुम्ही ओळखून लिहायचं आहे. जर विग्रह करायला दिला तरी तुम्ही विग्रह करू शकता विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही समासात. इथे बघा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं श्वेतांबर. श्वेतांबर म्हणजे श्वेतम अंबरम यस्य सा. का? स्त्रीलिंग आहे म्हणून. शशी शेखरे. शशी शेखरे यस्य सा. का? पुल्लिंग आहे. समजलं? किती साधा सोपा सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा बहुव्रीही समास, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. एवढं समजलं? फक्त तुम्हाला ओळखायला येणार आहे आणि 1 ते 1.5 मार्क 2 मार्क तुम्हाला आरामात भेटून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. समास तुम्हाला जेव्हा मी सांगणार आहे त्याच्या पहिलं तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, तुमच्या मित्रांनाही सांगायचं आहे आणि लाईक पण करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती. मग तुम्ही चॅनल फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न भेटणार आहेत. धन्यवाद.